नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं M2T बाय KD सर. आज थंबनेल तुम्ही वाचला असेल. आज आपण घेणार आहोत आकृत्यांची संख्या मोजणी, ज्यामध्ये चौरस असतील, ज्यामध्ये त्रिकोण असतील. हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरं, सुरू करण्याआधी काय माहिती पाहिजे तुम्हाला की आकृत्यांची संख्या मोजणी जी आहे यामध्ये काय काय विचारतात. यामध्ये बघा, आता ही आकृती मी काढली, याला म्हणतात कोन. ही आकृती मी काढली, याला म्हणतात त्रिकोण. ही आकृती मी काढली, याला म्हणतात चौरस. बरोबर. आणि या तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ज्या की पेपरला विचारलेल्या आहेत म्हणजे आहेत. आणि या तीन गोष्टीवरच आज आपण फोकस करणार आहोत आणि हेच उदाहरण आज आपण घेणार आहोत. मग काय करायचंय, सुरुवातीचं जे उदाहरण आहे ते कशाचं आहे, एक एक मी उदाहरण काय केलेत, अपडेट केलेले आहेत. मग आता सोडवताना याच्यात दोन पद्धती आहे. पहिली पद्धत एक मोजायचं, स्वतः मोजायचं 1 2 3 4 टाकून. दुसरी पद्धत जी असती त्याला म्हणतात फॉर्म्युला पद्धत किंवा ज्याला म्हणतात टेक्निक. कोणती टेक्निक, की तुम्हाला जर एखादी सिमेट्री दिसते, सिमेट्री म्हणजेच काय रे बाबा, की त्या आकृतीला जर मधनं आपण फाडलं किंवा मधने आपण बाजूला केली तर उजवी बाजू तेवढीच, डावी बाजू तेवढीच. अशा आकृतीमध्ये तुम्हाला फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता किंवा टेक्निक तुम्ही यूज करू शकता. चलायचं आहे मग उदाहरणाकडे. यस ऑर नो? यस. चलो बघा, आता पहिलं उदाहरण काय आहे की, एक सेकंड ना, हे इकडे काय दिसतंय वाचा. लिहिलं काहीच नाहीये मी, लिहिलं काहीच नाहीये. आता इथं लिहितोय. इथं आपल्याला काय काढायचं माहिती तुम्हाला, इथं आपल्याला काढायचे आहेत कोन. काय काढायचे आहेत? कोन. मग किती कोन असतील? कोन म्हणजेच काय की दोन किरणांचा छेदनबिंदू, याला काय म्हणतात? कोन. याला काय म्हणतात? कोन. मग आता या आकृतीमध्ये मी नावं देतो. काय नावं देतो बघा, ए नाव, बी नाव, सी नाव, डी नाव. बरोबर. मग इथं मी असं म्हणू शकतो का की कोन ए बी सी डी हे झालेत एकूण 4 कोन. किती कोन झालेत? 4 कोन. मग त्याच्यानंतर पुढे आता मला सांगा, ए आणि बी ला जर एकत्र आपण केलं त्यांचा एक कोन होणार. बी आणि सी ला एकत्र केलं त्याचा एक कोन होणार. सी आणि डी ला एकत्र केलं त्याचा एक कोन. हे झाले 3. म्हणजे सिंगल 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 4 झालेत, जोडी जोडी मिळून किती झालेत? 3 झालेत. त्यानंतर तिघं मिळून ए बी सी, त्याच्यानंतर बी सी डी, त्याच्यानंतर बी सी डी आणि त्याच्यानंतर बी सी डीच्या नंतर कोणीच नाही, तिघांचं ते झालंय. म्हणजेच इथं किती कोन? इथं किती कोन? 2 कोन. बरोबर. त्याच्यानंतर ए बी सी डी संपूर्ण एक मिळून 1 कोन. बरोबर. मग आता एकूण कोन किती? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 किती? 10. तर एकूण कोन आहेत 10. म्हणजे या आकृतीतलं उत्तर येणार 10. मग सिमेट्री आहे का ही? बर, आता बरेच जण म्हणतील सर 10 नाही 20 कोन येतील. बरोबर आहे तुमचं, कारण कोनाचा एक कन्सेप्ट आहे, जर हा इथला कोन आहे तर याच्या मागचा पण हा कोन असतो, कोनच असतो. करेक्ट आहे. समोरचा एक आणि मागच्या बाजूचे एक, पण आपल्याला काय घ्यायचे? फक्त समोरच्या बाजूचेच कोन घ्यायचे असतात. येतं लक्षात? मग आता काय करा, समजा याला शॉर्टकट जर वापरायचा तर काय करायचं, शिरोबिंदू एकच आहे बघा. इथून अशा किती पण रेषा निघू द्या बाहेर. बरोबर. त्याला नावं द्यायचे. कसे नावं द्यायचे बघा, त्याला म्हणायचं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. बरोबर. आणि या सर्वांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 सर्वांची बेरीज किती येणार? 10. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत? 10 कोन आहेत. किती कोन आहेत? 10. म्हणजे अशी आकृती दिसली रे दिसली, एका शिरोबिंदूपासून बाहेर कितीही किरण निघू द्या, तुम्हाला काय करायचे? नंबर्स लिहायचे आणि त्या नंबरची काय करायची? बेरीज करायची, ॲडिशन करायची. पटलं पहिलं उदाहरण? यस ऑर नो? यस. चालायचं पुढच्या उदाहरणाकडे. बघा दुसरं उदाहरण काय. दुसऱ्या उदाहरणात काय काढायचं ते लिहितो लगेच. याच्यात काढायचे तुम्हाला बाळांनो
त्रिकोण. काय काढायचे आहेत? त्रिकोण. मग आता कसे? जसं कोणात वापरलं तसंच ए नंबरचा त्रिकोण, बी नंबरचा त्रिकोण, सी नंबरचा त्रिकोण, डी नंबरचा त्रिकोण, म्हणजे ए बी सी डी हे झाले 4 त्रिकोण. त्याच्यानंतर ए बी नावाचा एक मिळून बी सी नावाचा एक, सी डी नावाचा एक, हे झाले 3 त्रिकोण. त्यानंतर ए बी सी बी सी डी हे झाले 2 त्रिकोण आणि शेवटचा मोठा ए बी सी डी हा झाला 1 त्रिकोण. करेक्ट आहे. म्हणजे पहिले टिल्ले टिल्ले, सिंगल सिंगल 4 पोरं, नंतर जोडी जोडी 3, नंतर परत तिडी तिडी, तिडी म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये 3-3 रनांची, त्याला किती 2, आणि शेवटी पप्पा. पप्पा म्हणजेच काय? ए बी सी डी पूर्ण 1. हा 1 झालाय. मिळवा बरं सगळ्यांना. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 किती? 10. म्हणजेच किती त्रिकोण? 10 त्रिकोण. किती त्रिकोण? 10 त्रिकोण. परत कन्सेप्ट काय? शिरोबिंदू एकच आहे. तिथून खाली आडव्या रेषेवरती किती बी रेषा येऊ द्या, अशा किती पण येऊ द्या, अनंत येऊ द्या, तुमचं काम काय? तुमचं काम एकच. जसं कोणात केलं तसं नंबर द्यायचे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. बरोबर. आता याची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4, तर यांची सगळ्याची बेरीज केली तर उत्तर किती येतं? 10. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण? 10 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 10. डिटेल तर मी तुम्हाला सांगितलंय. डिटेल सगळ्यांना दिसत असेल. डिटेल तर सांगितलंय आणि तुम्हाला परत किती बेरीज येते, किती बेरीज येते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे इथं किती त्रिकोण आहेत? एकूण 10 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 10 त्रिकोण. पटतंय? यस और नो? यस. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. बघा आता पुढे काय म्हणणं आहे पुढच्या ह्याच्यात वाचा. परत काय काढायचे तुम्हाला? त्रिकोणच काढायचे. काय काढायचे तुम्हाला? त्रिकोणच काढायचे. आता इथं मी लिहितो त्रिकोण. आता वेळ घालवायचा नाही. डावी बाजू कंप्लीट वेगळी आहे आणि खालची बाजू कंप्लीट वेगळी आहे. मग खालच्या बाजूचे वेगळे ॲडिशन 1 2 3 4 5 6. बरोबर. 1 ते 6 पर्यंत बेरीज. मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती? 21. म्हणजे ते किती त्रिकोण झालेत? 21 त्रिकोण. किती झालेत? 21 त्रिकोण. आणि आता इकडचे बघा. कुणीकडचे? इकडचे. हे किती येणार? 1 2 3 4 5. बरोबर. यांची बेरीज करा. मग 1 यांची बेरीज येणार बघा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती? 15. डावी बाजू सेपरेट घेतली. बऱ्याच पोराला काय वाटन? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चूक. या बाजूला वेगळे त्रिकोण, खालच्या बाजूला वेगळे त्रिकोण. म्हणजे हे 15, हे 21 आणि हे 15 यांची बेरीज 1 आणि 5 6, 2 आणि 1 3. किती त्रिकोण? 36 त्रिकोण. किती त्रिकोण? 36 त्रिकोण. पटतंय सगळ्याला? यस और नो? यस. चालायचंय मग पुढे. नक्की. चला नेक्स्ट. काय म्हणणं आहे? परत तेच. काय काढायची इथं पण? त्रिकोण. काय काढायची इथं पण? त्रिकोण. आता इथं थोडासा बदल आहे. बदल कसा आहे की ही लाईन बरोबर 1 2 3 4, पण इथं 5 तुम्ही लिहू शकत नाही. का बरं? कारण एकाच शिरोबिंदूपासून जी खालची रेषा आहे ती कशी पाहिजे? आडवी पाहिजे. ही कशी झाली? तिरकट झाली. म्हणजे हा सेपरेट एक त्रिकोण आहे. बरोबर. तो सेपरेट एक त्रिकोण आहे आणि यांची बेरीज करावं लागेल नेहमी सारखी. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 किती? हे 10 त्रिकोण. हे 10 त्रिकोण आणि तिकडचा एक त्रिकोण. म्हणजेच 10 + 1 किती त्रिकोण? 11 त्रिकोण. किती त्रिकोण आहेत? 11 त्रिकोण आहेत. पटतंय सगळ्याला? यस और नो? यस. चालायचंय मग पुढे. नक्की. चलो नेक्स्ट. मग काय म्हणणं आहे? परत तेच. काय म्हणणं आहे? परत तेच. कशाचं? त्रिकोणाचं. इथं पण काय काढायचे? आपल्याला त्रिकोणच काढायचे. मग कसे बरं? इथं तुम्हाला कोणतंही सूत्र वापरता येत नाही.
इथं तुम्हाला वैयक्तिक तिथे काढावे लागेल, वैयक्तिक तिथं लिहावं लागेल. कसं बघा, ए बी सी डी ई एफ जी. बरोबर, म्हणजे ए बी सी डी ई एफ जी हे किती झाले त्रिकोण? 1 2 3 4 5 6, म्हणजे हे 4 आणि हे 3 किती? 7. 7 झालेत. त्यानंतर परत हा उलटा, म्हणजे बी डी एफ ई, उलटा हा एक झाला. त्याच्यानंतर हा मधला एक डी तर आपण घेतलाय, उलटा एक घेतलाय आणि हा पूर्ण एक, म्हणजे ए बी सी डी ई एफ जी हा एक. बरोबर. मग आता मला सांगा, ए बी सी डी ई एफ जी हे झाले 7. त्याच्यानंतर हा जो आहे उलटा हा एक झाला 1. त्याच्यानंतर हा एक जो आहे पूर्ण तो एक घेतलाय. परत बघा, हा सिंगल 1 2 3 4 5 6 7. त्याच्यानंतर हा एक उलटा 8 आणि हा एक मोठा, म्हणजेच येणारे त्रिकोण किती? टोटल 9 त्रिकोण. किती त्रिकोण? 9 त्रिकोण. समजतंय सगळ्यांना? यस ऑर नो? यस. ते थोडं झूम आउट करा, बोर्ड जो आहे तो या कोपऱ्यात येत नाहीये. ओके, समजतंय सगळ्यांना? हे कळालं? हे उदाहरण कळालं? क्लिअर आहे? चालायचंय पुढे? चला. आता बघा ते उदाहरण काय म्हणणं आहे त्याचं, काय म्हणणं आहे? त्रिकोणच. मग कसे काढायचे? मोजा बरं, मोजा. ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई एफ. किती झालेत? 6. किती झालेत? 6. ओके, 6 झालेत. त्यानंतर पुढे हा एक उलटा, किती झालेत? 7. हा एक सुलटा, किती झालेत? 8. म्हणजे 6 + 2, इथं किती त्रिकोण? 8 त्रिकोण. किती त्रिकोण? 8 त्रिकोण. येतंय लक्षात? कळतंय सगळ्याला? कुणाला काही डाऊट आहे याच्यात? नाही. चालायचं आहे मग पुढे? नक्की? चलो. मग आता याच्यासोबत एक उदाहरण काढून देतो तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. कोणतं उदाहरण? चांदणी आपली. कोणती चांदणी? बघा, दिसतीये चांदणी. तर या चांदणीत किती त्रिकोण असतील हे उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय. करू शकता कमेंट. तुम्हाला एक उदाहरण सोडवायला दिलं मी. चालायचं पुढच्या उदाहरणाकडे? नक्की? चलो. चलो, परत काय काढायचं? परत काय काढायचं नीट बघा. आता या उदाहरणात तुम्हाला काढायचंय त्रिकोण आणि चौरस सुद्धा. त्रिकोण आणि चौरस सुद्धा. 2 उदाहरण आहेत. पहिलं हे दुसरं आहे. चला बघायचंय. आता या उदाहरणात बघा, नाव देऊ याला. ए नाव, बी नाव, सी नाव, डी नाव. म्हणजेच काय? ए बी सी डी 4 त्रिकोण. बरोबर. मग आता काटकोन त्रिकोण बघा. ए बी नावाचा एक, त्याच्यानंतर सी डी नावाचा एक, त्याच्यानंतर ए डी नावाचा एक आणि त्याच्यानंतर बी सी नावाचा एक. हे झाले 4. म्हणजे वरती 4 त्रिकोण, त्याच्या खाली किती झाले? 4. मग 4 आणि 4 एकूण त्रिकोण किती? 8. एकूण त्रिकोण किती? 8. म्हणजेच येणार उत्तर काय? येणार उत्तर काय? 8 त्रिकोण. मग आता काय लक्षात ठेवायचं माहिती का तुम्हाला? ही अशी आकृती दिसली बाळांनो, अशी आकृती दिसली रे दिसली, तर येणार उत्तर नेहमी किती त्रिकोण? 8च त्रिकोण येतात. आता ही आकृती, मग हिच्यात 8 तर तिच्यात 16, पण डायरेक्ट पाठ करायचं नाही. कस काय 16 ते सांगा सर? तर बघा मी इथं लिहितो, पेन चेंज करतोय. काय नाव आहे त्यांचे? त्यांचे नाव आहे ए बी सी डी ई एफ जी एच. बरोबर आहे. आणि चला घ्या बरं नावं. ए बी सी डी ई एफ जी एच. किती झाले पहा? किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8.
किती झालेत 8 त्रिकोण. बरोबर. मग आता परत BC, हे बघा हा उलटा एक, त्याच्यावरचा GF, हां त्याच्या बाजूचा AH, हां त्याच्या इकडचा ED, हे झाले 4 त्रिकोण. बरोबर. त्याच्यानंतर परत काय, हा काटकोन त्रिकोण HABC, त्याच्यानंतर इकडचा GFED, बघा ना, त्याच्यानंतर तिकडचा BCDE, आणि अजून एक इकडचा AHGF, हे झाले 4. करेक्ट आहे. म्हणजे किती झाले ते, म्हणजे सर हे एकूण झालेत बघा 8 आणि 4 12, 12 आणि 4 किती 16 त्रिकोण. किती त्रिकोण 16 त्रिकोण. हे जे अक्षर लिहिले अक्षरानुसार तुम्ही बघू शकता, नाही तर वेगवेगळ्या पेनानं दाखवतो. बघा आता छोटे छोटे जे लिहिले ABCD वाले हे तर सिंगल माहिती सगळ्यांना. आता हे बघा, हा एक पिवळ्या कलरचा, हा एक 2 नंबर, हा एक 3 नंबर आणि हा एक 4 नंबर. करेक्ट. म्हणजे हे येलो कलरनं झालेत हे 4. बरोबर. आता पुढे पुढे गुलाबी कलर, हा एक, हा 2, तीन, 4. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय, हे 4, वरचे 4 खालचे 4, 4 आणि 4 8, त्याच्यावरचे 8, किती झाले एकूण 16 त्रिकोण. किती झाले एकूण 16 त्रिकोण. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण 16. मग पाठ काय करायचं, सर ही आकृती दिसली की कंपल्सरी 8 त्रिकोण आणि ही आकृती दिसली की कंपल्सरी 16 त्रिकोण. कंपल्सरी 16 त्रिकोण, काही घेणं देणं नाही. चालायचे पुढे नक्की. चलो बघा आता पुढे काय म्हणणं आहे, याच्यात पण काय म्हणणं आहे. बर, मागे चौरस राहिले बघा, आपले त्रिकोण तर काढले, चौरस राहिलेत ना. आता चौरस हिरव्या पेनने दाखवतो. ही जी आकृती आहे, ही जी आकृती आहे हिच्यात किती चौरस आहे, हिच्यात एकच चौरस आहे, हा अख्खा. अजून कोणी आहे का रे, नाही आहे. म्हणजे या आकृतीत एकच चौरस आहे, हा एकच चौरस आहे. बरं, या आकृतीत बघा आता हिरव्या पेनने दाखवतोय, हा एक, हा 2, हा 3, हा 4. बरोबर. समजा आकृती बाजूला जर काढली तर हा एक, हा B, हा C, हा D आणि हा पूर्ण एक. म्हणजे किती त्रिकोण, किती चौरस 5 चौरस. किती चौरस 5. म्हणजे ही आकृती दिसली की कंपल्सरी हिच्यामध्ये 16 त्रिकोण 5 चौरस आणि हिच्यामध्ये 8 त्रिकोण 1 चौरस. क्लिअर आहे. यस और नो. यस. आता या आकृतीवर आधारित उदाहरण आपण बघणार आहोत पुढे. बघा पुढचं उदाहरण तेच काढायचं बरं का, त्रिकोण आणि काय चौरस. आता या आकृतीत त्रिकोण आणि चौरस, त्रिकोण आणि काय चौरस. बरोबर. त्रिकोण आणि काय चौरस. मग आता मला सांगा त्रिकोण आणि चौरस, पहिलं काम एक क्लिअर मला क्लिअर सांगा तुम्ही की सर ही जी आकृती आहे मागच्या ज्या आकृती होत्या त्याचा संचय, म्हणजे ही जी सिंगल जर आकृती पकडली तर हिच्यात 8 त्रिकोण आहे, ही जर सिंगल पकडली तर हिच्यात 8 त्रिकोण आहे आणि ही पण सिंगल पकडली तर हिच्यात 8 त्रिकोण आहे. हे क्लिअर आहे. 8 8 8. आता नीट लक्ष द्या, फेविकॉल का जोड म्हणजेच काय, या तिन्ही आकृत्या एकमेकींसोबत कशा आहेत जोडलेल्या आहेत. कशा आहेत जोडलेल्या आहेत. मग कशा जोडलेल्या आहे बघा. सगळ्यात पहिले याला नाव द्या J1 म्हणजे जॉइंट 1. हा याला नाव द्या J2. जॉइंट 1, जॉइंट म्हणजे जोड. फेविकॉल का पहला जोड़, फेविकॉल का दूसरा जोड़. ये जोड़ से क्या हुआ भाई, ये दो जनों की उत्पत्ती हुई. म्हणजे त्या फेविकॉलच्या जोडमुळे मास्तर 2 त्रिकोण अजून वाढले पहा.
बरोबर आहे का? आकाशी पेननं दाखवले. यस ऑर नो? यस. मग काय करायचं परीक्षेत? आकृत्याच्या खाली 8 8 8 लिहायचं आणि जिथं जोड आहे तिथं 2 लिहायचं. 2 आणि हे 2. बरोबर. सगळ्यांची बेरीज करा. इतकं सोपं आहे. करा बरं मग. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20 आणि 20 आणि 8 किती? 28. म्हणजे या आकृतीत एकूण त्रिकोण किती? 28. एकूण त्रिकोण किती? 28. क्लिअर आहे? यस ऑर नो? यस. कोणाला काही डाऊट आहे याच्यात? नाही. म्हणजे या प्रकारची आकृती दिसली तर सिंगल आकृती आपण ऑलरेडी पाठ केले. 8 त्रिकोण असतात आणि ते जॉईंट जर असेल तर एका जॉईंटमध्ये किती त्रिकोण असतात? 2 त्रिकोण असतात. पटलं सगळ्याला? पटलं का? क्लिअर आहे? चालायचं पुढे. चलो पुढे जाण्याआधी चौरस काढूया. पेन बदलतो, गुलाबी पेन घेतोय. बघा आता चौरस. हा मला सांगा, आता चौरसाचं ऑलरेडी आपण बघितलं सर. या आकृतीत एक, या आकृतीत एक आणि या आकृतीत एक. एक 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 ऑलरेडी आहे. आणि हे डायमंडवाले मधले बरोबर आहे का? म्हणजे एक एक एक, हा एक सर आणि हा एक. बरोबर आहे. म्हणजेच काय, प्रत्येक आकृतीत एक एक आणि प्रत्येक जोडात एक एक. म्हणजे इथं होणार हे आकृतीमधले 1 + 1 + 1 आणि 2 जॉईंट 1 + 1. म्हणजे किती चौरस? 5 चौरस. किती चौरस? 5 चौरस. पटतंय सगळ्याला? यस ऑर नो? यस. कोणाला काही डाऊट आहे याच्यात? नाही. म्हणजेच अशी आकृती दिसली तर 8 त्रिकोण कंपल्सरी असतात एका आकृतीत. मग नंतर जॉईंट असेल तर जॉईंटनुसार आपल्याला 2 2 लिहायचे. आणि चौरसासाठी आकृतीसाठी 1 1 लिहायचे आणि जॉईंटसाठी 1 1 लिहायचे. पटतंय? क्लियर आहे? चलने का आगे? चलो नेक्स्ट. बघा आता काय म्हणणं आहे. परत तेच म्हणणं आहे. त्रिकोण आणि काय? चौरस. आता त्रिकोण डायरेक्ट लिहू. हा सर, एक आकृती हिच्यात 8, पुढची आकृती हिच्यात 8, पुढची आकृती हिच्यात 8, पुढची आकृती हिच्यात 8. बरोबर. मग आता जॉईंट. सर या जॉईंटमुळं एका जॉईंटमुळं 2, दुसऱ्या जॉईंटमुळं 2 आणि तिसऱ्या जॉईंटमुळं 2. बरोबर. बेरीज करा. बेरीज करताना थोडं प्रोमॅक्स टेक्निक वापरायची. नाही तर 8 आणि 2 10 करून मागच्या वेळेस सारखं दुखणं वाढून नाही घ्यायचं. मागच्या वेळेस मी तेच केलं. सरळ काय करा, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. हे झालं 32. आणि 32 आणि 2 34, 34 आणि 2 36, 36 आणि 2 38. म्हणजेच एकूण त्रिकोण किती? 38. एकूण त्रिकोण किती? 38. क्लिअर आहे? कुणाला काय डाऊट आहे? नाही. मग आता काय? चौरस कसं? सर एका आकृतीत 1 आहे. मग 1 1 1 1. एका जॉईंटमुळे मास्तर 1 आहे. हा डायमंड 1, हा डायमंड दुसरा, हा डायमंड तिसरा. बरोबर. मोजा मग काय होणार? 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 किती? 7. म्हणजेच किती त्रिकोण? 7 त्रिकोण नाही, 7 चौरस. किती चौरस? 7 चौरस. पटतंय? यस ऑर नो? यस. कुणाला काय डाऊट आहे? नाही. चालायचंय पुढे? नक्की? नक्की? चलो नेक्स्ट. बघा मग आता ती जी आकृती होती दुसरी जिच्यात 16 त्रिकोण आहे तिचं कॉम्बिनेशन घेतलं आपण. तिचं कॉम्बिनेशन घेतलं. बरोबर. मग काय? हे आधीच समजून सांगितलं. या आकृतीत 16, या आकृतीत 16 आणि या आकृतीत 16. 16 16 16. क्लिअर. मग आता पुढे जॉईंट. जॉईंटमुळे काय होतं नीट बघा. जॉईंटमुळे आता हा जॉईंट आहे, इथं लिहून घ्या. हा जॉईंट 1 आहे, हा जॉईंट 2 आहे. बरोबर. तुम्हाला एक गोष्ट कळाली का? जेवढ्या आकृत्या 3 आहे तर किती जॉईंट आहे? 2. आकृत्या 5 असन तर किती जॉईंट राहतील? 4. मग इथं आकृत्या किती आहे? 3 आहेत म्हणून जॉईंट किती आले? 2 आलेत. मग प्रत्येक आकृतीत 16 16 हे तर कंपल्सरी आहे. आता जॉईंटमुळे काय होते बघा. ऑलरेडी हा मोठा जो आहे मागच्या आकृतीत आपण बघितला,
म्हणजेच काय, हे दोन मागच्या आकृतीत पाहिलेत, पण ही नवीन आकृती, याच्यात अजून काय ॲडिशन झालं, हे बघा हा इथला दिसतोय. म्हणजेच काय की सर इथं एका जॉईंटमुळं 4 त्रिकोण वाढले, मग इथं 4 लिहायचं. बरोबर. मग पुढं पण येते, पुढं तिथं कशाला रंगरंगोटी करायची, सरळ किती लिहायचं, 4 लिहायचं. क्लिअर. नो फॉर्म्युला नो कुछ, फक्त टेक्निक. मग 16 दून 32, 16 त्रिक 48, 48 आणि 4 52, 52 आणि 4 किती 56. सगळ्यांची बेरीज केली किती त्रिकोण, 56. किती त्रिकोण, 56. पटतंय, पटतंय सगळ्याला, कुणाला काय डाऊट याच्यात नाही. पुढे बघा, आता ते झाले 56. आता काय विचारलं, चौरस. मग कसं लक्षात ठेवायचं सर हा पॅटर्न, तर हा पॅटर्न असा लक्षात ठेवायचा, अशी आकृती दिसली रे दिसली तर 16 त्रिकोण असतात प्रत्येक आकृतीत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो जॉईंट आहे त्या जॉईंटनुसार 4 आकृत्या येतात. क्लिअर आहे. सगळ्यांची बेरीज केली. आता काय काढायचं आहे, चौरस. आता मागेच शिकलो की या एका आकृतीत किती चौरस आहे, 5 चौरस आहे. इथं 5 आहे आणि इथं किती आहे, 5 आहे. मागच्या आकृतीत किती होते, 1 होते. या आकृतीत एकाच आकृतीत किती चौरस आहे, 5. कसे आहे तर ते मागच्या उदाहरणात समजून सांगितलेलं आहे. मग आता जॉईंट आहे, जॉईंटमुळे पहा, आता हा डायमंड बघा बरं का, चला या जॉईंटमध्ये दाखवतो. हे बघा, हा डायमंड दिसला, करेक्ट आहे. आणि अजून मागच्या आकृतीचा अर्धा भाग आणि पुढच्या आकृतीचा अर्धा भाग बघा. बघा हा इथे आणि इकडे पण तोच. करेक्ट. इथं जॉईंट, हा पिवळ्या, चला त्याला सगळ्याला भगवा कलर करू. बघा दिसतंय. म्हणजेच काय की हा जॉईंट मोठी आकृती, त्याच्यामधला डायमंड 2, या जॉईंट मध्ये आकृती मोठी आकृती 2, म्हणजे हे 2 आणि हे 2. चौरसात काय उरायलं सर, एका आकृतीत 5 चौरस आणि एका जोडामुळे किती 2 चौरस, म्हणजे यांची सगळ्याची बेरीज करावं लागेल. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 किती 19. म्हणजेच येणार उत्तर किती चौरस, 19 चौरस. बघा ना तुम्हीच, 5 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 किती 19. तर या आकृतीत किती चौरस आहेत, 19 चौरस आहेत. क्लिअर आहे. यस और नो, यस. चलो नेक्स्ट. आणि एनर्जी मेंटेन ठेवायची, चार्जिंग मेंटेन ठेवायची तुमची पण. येतं का लक्षात. काय करायचं, झोप येत असेल तर डुलकी नाही मारायची, रजिस्टर घ्यायचं, त्याच्यावरती लिहायचं काय हे जे शिकवतोय ते. जर नुसतं बघत असाल तर डुलकी येणार म्हणजे येणार. क्लिअर. चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. बघा काय विषय रे बाबा, सर सेम तसंच आहे, घ्या बरं पटपट उत्तर काढून. चला मग त्रिकोण काढायचे ना. चलो इसमें 16, इसमें 16, इसमें 16, इसमें 16. 4 आकृतीत 16. प्रत्येकाच्या जॉईंटमुळे किती त्रिकोण, 4 4 आणि 4. बरोबर. सगळ्याची बेरीज 16 दून 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 64 आणि हे 4 68, 68 आणि हे 4 72, 72 आणि हे 4 76. म्हणजेच 76 त्रिकोण. किती त्रिकोण, 76. आणि आता हे झाले 76. आता चौरस काढायचे. चौरस तर सांगितलं कसं की एका आकृतीत 5 चौरस आहे.
मग इथं लिहायचं 5 5 5 5, बरोबर. आणि एका जॉईंटमुळे किती चौरस आहे? 2. इथं 2, इथं 2, इथं 2, प्रत्येक जॉईंटमुळं. करा बरं बेरीज. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 किती? 26. 26 काय? चौरस. किती चौरस? 26. म्हणजे 26 चौरस आहेत. त्याच्यानंतर 76 काय आहेत? त्रिकोण आहेत. क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे का? नाही. चालायचं आहे मग पुढे? नक्की चालायचं आहे? येस ऑर नो? यस. चला पुढे बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. काय विषय आता? इथं काय काढायचं समजून घ्या बरं का. इथं मी लिहितोय की तुम्हाला इथं चौकोन काढायचे. करेक्ट आहे? चौकोन. चौकोन चारही बाजूनी घेरलेली आकृती म्हणजे चौकोन असतं. चौकोनामध्ये आयत येतं, चौकोनामध्ये चौरस येतं, चौकोनामध्ये समभुज चौकोन येतो, चौकोनामध्ये काय म्हणते समांतरभुज चौकोन येतो, चौकोनामध्ये तो हा येतो काय? पतंग येतो. म्हणजे त्याचा अर्थ काय? चौकोनाचं उत्तर नेहमी जास्त असतं म्हणजे असतं. समजते सगळ्याला? मग याचं उत्तर काढताना काय करायचं? तर नीट बघा. एक छोटासा तुकडा आपण घेऊ. तुकडा कसा बघा? हा इथं तुकडा लिहितोय मी. चौकोनामध्ये बघा चार्जिंग पण बघा. एक छोटासा तुकडा आपण घेतलाय. आता याच्यात किती चौकोन आहेत? आता आपण मोजू बरं का. आपण काय करू? आपल्या पद्धतीने मोजू. चला कसं मोजायचं सर? लिहा बरं आकडे. A B C D E F. A B C D E F. किती झाले? 6. किती झाले? 6. मग परत ए बी मिळून 1, त्याच्या खाली सी डी मिळून 1, त्याच्या खाली ई एफ मिळून 1. किती झाले? 3. त्याच्यानंतर हा उभा एक ए सी ई, तिकडचा उभा एक बी डी एफ. किती झाले? ते झाले 2. आता परत जो उभा घेतला का त्यातला तुकडा ए सी बी डी सी ई डी एफ. बघा खाली लिहितोय ए सी बी डी, त्याच्यानंतर सी ई आणि डी एफ. हे किती झाले? 4. बरोबर. आता अजून काय सर? अजून हा इकडे चौथे जण ए बी सी डी, त्याच्यानंतर सी डी ई एफ. पहा बरं का. हां त्याच्यानंतर सी डी ई एफ झाला. यस. हे किती झालेत? हे झाले 2. आता पूर्ण पप्पा एक. पप्पा म्हणजे ए बी सी डी ई एफ. हा एक पूर्ण. हे झाले पिल्ल पिल्ल. पूर्ण पप्पा एक. सगळे कॅल्क्युलेट आपण केलेत बघा. सिंगल सिंगल कॅल्क्युलेट केले 6. त्याच्यानंतर ए बी असा उभा एक, सी आडवा एक, हा एक, 3 झालेत. त्याच्यानंतर ए सी ई हा इकडचा उभा एक, इकडचा उभा एक, हे झाले 2. 6 आणि 3 9 2 11. त्याच्यानंतर हा एक उभा, हा एक उभा. 6 आणि 3 9 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 किती? 17, 17 आणि 1 किती? 18. आता 18 चौकोन आहेत एवढ्याशा तुकड्यात. 18 चौकोन आहे एवढ्याशा तुकड्यात. बघा बरं का माझं काय म्हणणं आहे. मग या 18ची लिंक कशी लावतोय मी? या 18ची लिंक कशी लावतोय मी? या 18ची लिंक अशी लावतोय, याला नाव देतोय 1 2, इकडे उभा 3, इकडे 3 नाही, 1 2 आणि याला पण 1 2 आणि 3. ही उभी लाईन आणि ही आडवी लाईन.
असे नंबर दिले. बघा बरं का, मला माहिती आहे तुम्ही डायरेक्ट नंबर देऊन उत्तर काढायच्या मूडमध्ये आहे, पण बाळांनो हे कुठून आलं याचा पडताळा मी तुम्हाला देतोय. तो पडताळा समजून घ्या. या पडताळ्यानुसार 18 आलेत. मग ते 18 कसे मॅच होतेत की आडवी बेरीज करा. 1 आणि 2ची बेरीज केली आडवी, ती आली 3. उभी बेरीज करा, 1 आणि 2 3 आणि 3 6 उभी आली, ही 6 आणि ही 3. इकडची 6 आणि आडवी किती 3. मग यांचा गुणाकार करायचा शेवटी, म्हणजेच 6 गुणिले 3 येणार उत्तर किती 18. आणि जे की ऑलरेडी आपलं आलंय किती आहे 18. पटलं का? पटलं का? म्हणजे एकूण चौकोन किती झालेत 18. एकूण चौकोन किती झालेत 18. क्लिअर आहे? चौरस किती होतील? तर चौरसही तसंच, पण हे जे चौकोन आहे त्याची किंमत का जास्त आली? कारण याच्यात चौरस पण ॲड झाले, याच्यात आयत पण ॲड झाले. पटतंय सगळ्याला? यस ऑर नो? यस. मग याच्यात 18 आहे सर, इथं तुम्ही 18 उत्तर काढून घेतला आधी आणि नंतर आम्हाला शॉर्टकट सांगितला कसा? आडवी बेरीज गुणिले काय उभी बेरीज. आडवी बेरीज गुणिले काय उभी बेरीज. मग लिहा बरं आकडे. 1 2 3 4 उभे, 1 2 3 4 5. बरोबर. आडवी बेरीज किती येते बघा? 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. बरोबर. उभी बेरीज किती येते? ही ऑलरेडी 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10, ही आली 15. मग हा आणि हा यांचा काय गुणाकार. मग काय येणार गुणाकार? 15 गुणिले 10. 15 गुणिले 10 येणार उत्तर किती 150. म्हणजेच या आकृतीत किती चौकोन आहेत 150. किती चौकोन आहेत 150. 150 चौकोन आहेत एवढ्याशा आकृतीत. समजतंय सगळ्याला? येस ऑर नो? यस. इथं मी चौरस नाही काढणार आहे. का बरं? कारण हे काही ठिकाणी असं आयत दिसतंय वगैरे. चौरसाईचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. याला काय म्हणायचं? फक्त आडवी बेरीज गुणिले काय उभी बेरीज. हा, आडवी बेरीज गुणिले काय उभी बेरीज. पटतंय? यस ऑर नो? यस. चालायचंय पुढे? नक्की? चलो बघा पुढचं उदाहरण. काय म्हणणं आहे? परत तेच म्हणणं आहे. नीट बघा. परत तेच म्हणणं आहे. चौकोन आणि काय चौरस. चौकोन आणि काय चौरस. मग चौकोन काढत असताना आडवी बेरीज. हा, आता आधी आपण काय करू? चौकोन. आडवी बेरीज. मग नंबर लिहा. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6. बरोबर. चला आडवी बेरीज किती येते? 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28. बरोबर. उभी बेरीज ऑलरेडी 6 लोक 21 केली आपण, याली 21. करेक्ट. मग आता उत्तर काढायचं चौकोनाचं. तर 28 गुणिले 21. 1 8 8 1 2 2 पहिलं 1 घर 0 2 8 16 6 डोक्यावरती 1 2 2 4 आणि 1 5. बेरीज 8 2 आणि 6 8 5. म्हणजेच येणार उत्तर 588. येणार उत्तर 588 चौकोन. किती चौकोन? 588. पटतंय? पटतंय का? कुणाला काही डाऊट नाही? तर या आकृतीत 588 चौकोन आहेत. आडवी बेरीज गुणिले काय उभी बेरीज. आता आपल्याला काय करायचं? चौरस काढायचे बरं का. बघा चौरसासाठी काय करायचं? आता मागच्या वेळेसारखं मी काही डिटेल देत नाही. डिटेल दिली तरी तुम्ही डिटेलमध्ये इंटरेस्टेड नसता, तुम्ही असता शॉर्टकटमध्ये इंटरेस्टेड. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो. चौरसाला म्हणायचं फक्त कोपरा 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 कोपरा. कॉर्नर कॉर्नर. उभ्या लाईनचा कॉर्नर 6 आणि इकडचा कॉर्नर 7. यांचा गुणाकार लिहा. 6 गुणिले 7 प्लस प्लस त्याच्या खाली 5 आणि तिकडचा 6. 5 गुणिले 6 प्लस परत 4 आणि इकडचा 5. 4 गुणिले 5 परत प्लस 3 आणि इकडचा 4. 3 गुणिले 4. करेक्ट आहे. परत प्लस
2 आणि हा 3 बघा बरं का. क्लिअर. म्हणजे सगळ्याचं काय केलं आपण, कॉर्नर कॉर्नर, उभं कॉर्नर आडवा कॉर्नर, त्यांचा काय केला, गुणाकार केला. बघा बरं का. मग आता तुमच्या समोर 2 संख्या उरल्या. एक उरली 1, दुसरी उरली 2. एक उरली 1, दुसरी उरली 2. मग कोणती घ्यायची सर? जर नुसता 1 उरला तर 1 लिहून घ्या. नुसता 2 कधीच उरणार नाही, नुसता 3 कधीच उरणार नाही. जर 2 संख्या उरत आहेत तर त्या दोघीतली जी मोठी आहे, तर मोठी कोण, 1 आहे का 2 आहे? 2. ती मिळवा +2. बरोबर. आणि चला मिळवा बरं. मग आता काय होणार, 6 7 42, इथं लिहितो 42, 5 6 30, इथं लिहितो 30, 4 5 20, इथं लिहितो 20, 3 चौक 12, इथं लिहितो 12, 2 त्रिक 6, इथं लिहितो 6, आणि 2 जाशाल तर 6, इथं लिहितो 2. सगळ्याची काय करायची, बेरीज करायची. करा बरं बेरीज. मग 2 आणि 0 2, 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 2, डोक्यावरती 1. मग 1 आणि 4 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, म्हणजेच किती, 112. 112 काय, 112 काय, चौरस. 112 काय, चौरस. म्हणजेच या आकृतीत चौकोन किती आले, चौकोन आलेत 588 आणि चौरस किती आलेत, चौरस आलेत 112. क्लिअर आहे, क्लिअर आहे. कोणाला काही डाऊट आहे? येस ऑर नो? यस. बघून घ्या एकदा, परत बघून घ्या. किती आलेत चौकोन, 588, आणि चौरस किती आलेत, 112. क्लिअर आहे? येस ऑर नो? यस. चालायचं आहे मग पुढे नक्की. चलो नेक्स्ट बघा. आता पुढचं उदाहरण, शेवटचं उदाहरण आहे. काय आहे? शेवटचं उदाहरण आहे. मला अपेक्षा आहे की याचं उत्तर तुम्ही कमेंट केलं पाहिजे. काय पण नेमकं इथं काय काढा तुम्ही, चौरस. मागं मी स्टार तर दिलं चालू याच्यात एक चांदणी दिली दिवाळीची, त्याचंही उत्तर कमेंट करा आणि याचंही उत्तर कमेंट करा. याच्यात एक पॉईंट सांगतो की ही ज्या आतला चौरस आहे याच्यात 5 चौरस आहे. किती चौरस आहे? 5. मग याच्यात एकूण चौरस किती येणार हे तुम्हाला काढायचं आहे. काढू शकता नक्की? येस ऑर नो? येस. तर तुम्हाला तर माहिती आहे, जर गणिताचे बेसिक कॅल्क्युलेशन वीक आहेत आणि पक्के करायचे, त्याची भीती घालवायची आहे, तर आरंभ 1.0 याची लिंक आपल्या बायोमध्ये आहे. आणि हो, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं. खूप खूप धन्यवाद.